नमस्कार. शहादा नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवारांच्या रंगतदार सामना. मुस्लिम मतांची सरशी ठरणार निर्णायक. शहाद्यात AIMIM आणि NCP पक्षामुळे राजकीय गणितं बदलणार. शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 6 उमेदवार रिंगणात असून यंदाची लढत मोठ्या चुरशीची ठरणार आहे. विशेष म्हणजे या 6 उमेदवारांपैकी 4 उमेदवार मुस्लिम समुदायातील असल्याने सुमारे 38% म्हणजेच जवळपास 23,000 मुस्लिम मतांचा कल कोणाकडे झुकतो यावरच नगराध्यक्ष पदाची दिशा निश्चित होणार आहे. भाजपातर्फे मकरंद पाटील, जनता विकास आघाडीतर्फे अभिजित पाटील हे 2 पारंपरिक दावेदार असून त्यांच्यात सरळ लढत होण्याचे चित्र होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे खाटिक मकसूद शेख गफ्फार, AIMIMचे साजिद पिंजारी तसेच 2 अपक्ष पिंजारी शेख, आरिफ शेख मासूम व बेलदार मेहमूद शेख अहमद यांच्या मैदानात उभे राहण्यामुळे राजकीय गणितांमध्ये मोठा बदल झाला आहे. मुस्लिम मतांचा इतिहास पाहता ही मते निर्णायक ठरतात. 2016मध्ये काँग्रेसकडे पारंपरिकरित्या जाणारी मते धार्मिक ध्रुवीकरणामुळे अपक्ष शेख जहीर शेख मुशीर यांच्याकडे एकवटली होती. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला व भाजपचे उमेदवार विजयी झाले. यावेळीही 4 मुस्लिम उमेदवार रिंगणात असल्याने ही मते कुठे झुकतात की पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण होणार याबाबत शहरात तर्कवितर्क सुरू आहेत. शिंदे गटातील शिवसेनेने जनता विकास आघाडीला पाठिंबा दिल्याने मते नेमकी कशी विभागली जातील यावर सर्वांचे लक्ष आहे. दिग्गज नेत्याच्या पत्नीच्या लढतीकडे जिल्हावासियांचे लक्ष असून नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 13 महिला ओबीसी ही जागा विशेष चर्चेत आहे. या जागेवर भाजप उमेदवार मकरंद पाटील यांच्या पत्नी माधवी पाटील आणि जनता विकास आघाडी उमेदवार अभिजित पाटील यांच्या पत्नी प्रीती पाटील आमने सामने आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या 2 कुटुंबातील महिलांची थेट लढत असल्याने ही निवडणूक नगराध्यक्षपदा एवढीच प्रतिष्ठेची ठरत आहे. जिल्ह्याभरातील नागरिकांचे लक्ष या लढतीकडे लागून आहे.